श्रीराम. सूरज वरखंडे एका सुरवंटाचा प्रवास. तुम्ही कधी सुरवंट पाहिलाय का हो? दिसायला ओबडधोबड आणि काटेरी असतो तो. चुकून जरी हात लागला ना त्याला तरी त्याचे काटे चांगलेच टोचतात. पण मग हा सुरवंट प्रवासाला निघतो, स्वतःला बदलण्यासाठी कोशात जातो आणि एक दिवस सुंदर फुलपाखरू होऊन बाहेर येतो. डहाणूजवळच्या बोर्डीतल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या NB मेहता सायन्स कॉलेजमध्ये 2005 साली असंच एक सुरवंट आलं होतं, सूरज वरखंडे नावाचं. BSc बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान विषयाला प्रवेश घेतला होता त्याने. कदाचित ॲडमिशनच्या पहिल्या यादीत नावही नव्हतं त्याचं. आला तेव्हाचा सूरज काही फारसा बोलका होता असं काही आठवत नाही. बहुधा सुरुवातीचे काही दिवस तो एकंदरीतच कॉलेजच्या माहोलला ॲडजस्ट होत होता. एकदा रुळल्यावर मात्र सूरज बोलू लागला आणि तो इतका की बाबा रे शांत हो असं वैतागून म्हणायची वारंवार पाळी यायची. मूर्तिमंत विद्रोही वृत्तीचा अतिशय आदर्शवादी असा सूरज होता. कॉलेजची आमची बायोटेकची तिसरीच बॅच होती ती. प्रयोगशाळेत काही उपकरणं नसली किंवा एखादा प्रयोग नीट झाला नाही किंवा एखादी काही गोष्ट शिकवायला काहीही कारणाने आम्ही चालढकल केली की सूरजच्या अंगाचा अगदी तीळपापड व्हायचा. हे का शिकवलं नाही? हे इतकंच का शिकवलं? अमुक एक संदर्भ पुस्तकं, रेफरन्स पुस्तकं का नाहीत? अशी प्रश्नांची सरबत्ती व्हायची. आणि ह्याच्यामुळे जास्तीचं शिकायला लागतं म्हणून वर्गमित्रही नाराजच असायचे त्याच्यावरती. नंतर आमच्या लक्षात आलं की दुसऱ्या तिसऱ्या वर्षात मात्र हा मुलगा बदलू लागला आणि बदलतच गेला. म्हणजे शांत झाला, टीका करायचा बंद झाला असं नाही बरं का. पण आता टीकेचा सूर सकारात्मक झाला. अडचण सांगायचाच, पण ती अडचण सांगून झाली की लगेचच आपण असं करून बघूया का असं उत्तर देणारा, सोल्युशन देणारा प्रश्न आता त्याच्या तोंडी येऊ लागला. सर खरं सांगू का, पहिल्या वर्षाच्या शेवटी जाम वैतागलो होतो मी, सूरज सांगत होता. माझ्या बुणबुणीने तुम्हा सगळ्या शिक्षकांची मी डोकेदुखी होतो आणि विद्यार्थ्यांच्यातही माझे कोणी मित्र नव्हते. खरं तर सेकंड इयरला पालघर कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो मी. पण तिथल्या मॅडमने मला मार्ग दाखवला. पालघरला ॲडमिशन घ्यायची आहे, का घ्यायची आहे हे ऐकून घेतल्यावर त्या म्हणाल्या की अरे सूरज, खरा चॅलेंज तिथंच राहून शिक्षकांचं तुझ्याबद्दलचं मत बदलण्यात आहे आणि त्याच वर्गातल्या तुझ्या मुलांशी मैत्री करण्यात आहे. मग एक चॅलेंज म्हणून मी हे स्वीकारलं. माझ्यात थोडासा बदल घडवला आणि फरक तुम्हाला दिसतोच आहे. खऱ्या अर्थाने सूरज खुलला तो डिपार्टमेंटच्या टिश्यू कल्चरच्या झालेल्या वर्कशॉपच्या वेळेला. 20-30 मुलांपैकी जेव्हा एकट्या याचाच प्रयोग यशस्वी झाला, जेव्हा याच्या एकट्याच्याच एक्सप्लांटला कोंब आले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पण असे क्षण वगळता त्याचा रांगडेपणा अजूनही नको त्यावेळेला केव्हा डोकं वर काढेल अशी सार्थ भीती आम्हाला सतत वाटत राहायची. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉक्टर मोस गोसावी सर एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वकील मॅडमना बोर्डीसारख्या ग्रामीण भागातले संस्थेचे कॉलेज दाखवायला घेऊन आले होते. भारतीय मुलं आळशी आहेत, ती विचार करत नाहीत, नुसती घोकमपट्टी करतात, ॲप्लिकेशन ओरिएंटेड करत नाहीत, असा काहीसा टीकात्मक सूर त्या वकीलबाईंनी लावला. मॅडमनी क्रिटिकल थिंकिंगवरती जोर दिला आणि न्यूटन, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांचं उदाहरण दिलं. त्याच्या डोक्यावर सफरचंद पडल्यावर त्याने क्रिटिकल थिंकिंग वापरलं आणि इतिहास घडवला. बाकीची मुलं माना डोलवत होती, पण हे सगळं ऐकून सूरजने हात वर केला आणि बायोटेकच्या आम्हा सगळ्या प्राध्यापकांच्या पोटात मोठा गोळा आला की हा बाबा आता काय तारे तोडणार. बरं का मॅडम, न्यूटन जर आमच्या पाड्यावर, आमच्या वस्तीत जन्माला आला असता ना आणि आमच्यासारखाच भुकेलेला असता आणि त्याच्या डोक्यात असं जर का फळ पडलं असतं ना तर ते खाली का पडलं असला विचार करत बसला नसता तो.
आधी त्याने ते फळ खाऊन टाकलं असतं. रिकाम्या पोटी क्रिटिकल थिंकिंग सुचत नाही मॅडम. सूरज आता प्रकाश झोतात आला होता. स्वतंत्र विचार करण्याची त्याची वृत्ती आणि स्पष्ट वक्तेपणा मॅडमना भावला. सोसायटीने दिलेला पुष्पगुच्छ त्यांनी सूरजला भेट केला. सूरजबद्दल आणखी माहिती कळत गेली. त्याचे वडील तलासरीजवळ दापचेरीला सरकारी कर्मचारी होते. सूरजला शिष्यवृत्तीही मिळू शकणार होती, फी माफीही मिळू शकणार होती. पण सूरजचा बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेण्याचा विचार त्याच्या वडिलांना लहान तोंडी मोठा घास वाटत होता. आपण एखाद्या छोट्याशा गावातून आलेलो आहोत, अशी मोठी स्वप्न पाहू नयेत. तू शेतकी कॉलेजला ॲडमिशन घे, तू म्हणशील तिथे मी सही करतो. पण हे असं निसर्गाच्या विरुद्ध जाणाऱ्या बायोटेक फिओटेकला जाणार असशील तर मग मात्र मी काही सही करणार नाही. आपला मुलगा मोठा होतोय, त्याला दात आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याकडे चणे नाहीत, अशी काहीशी खंत त्यांना होती. बोर्डीला शिकत असताना याने आईला सांगितलं, आई मी इतका शिकणार आहे की पुढे जाऊन मी शास्त्रज्ञ बनणार आहे. त्या माऊलीची बिचारीची झोपच उडाली. अरे असं प्रवाहाविरुद्ध काही केलंस तर तुला पगार काय मिळणार आणि तुझं पोट तू कसं भरणार, तिला प्रश्न पडला. सूरज जवळजवळ वर्षभर बोर्डीपासून 15 किलोमीटरवरती डहाणूला राहिला. फीचे पैसे उभे करायला तो चक्क एका बारमध्ये नोकरी करत होता. हे कळल्यावर त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला शिक्षणासाठी फीसाठी पैसे दिले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. मग दुसऱ्या वर्षी तो बोर्डीला राहायला आला. त्याच्या 2 वर्गमित्रांबरोबर त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. आपण गावातली मुलं आहोत, आपल्याला आपल्यातल्या गुणांना कसा न्याय देता येणार, हा न्यूनगंड जो सगळ्या मुलांच्या मनात होता, तो छाप, तो ठसा त्याला पुसायचा होता. या 2 मित्रांना चालता बोलता ज्ञानकोशच सोबतीला मिळाला आणि त्याची फलश्रुती म्हणून हे दोघेही सोबती चांगल्या मार्कांनी पास झाले आणि मार्गी लागले. सूरज आता BSc झाला होता, 66% गुण मिळवून. पण त्याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रवेश परीक्षेत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत तो भारतात 6वा आला होता. आणि ही गोष्ट आम्हाला नंतर उशिराने खूप गमतीशीररित्या कळली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची एंट्रन्स टेस्ट पास झाल्यावरतीही कुठं जायचं, कसं राहायचं, आपला कसा निभाव लागणार याची खात्री वाटत नसल्याने सूरजने मुंबईच्या प्रसिद्ध रुईया कॉलेजला ॲनालिटिकल सायन्समध्ये MSc फॉर्म भरला होता. गोखले एज्युकेशन सोसायटीने थोडे फीचे पैसे देऊ केले, थोडे डिपार्टमेंटनी, आणि अशातच रुईयाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटचा मला फोन आला, मकरंद तुझ्या सूरजचा ॲडमिशन फॉर्म मी फाडून टाकलेला आहे. आम्ही सगळेच सुन्न झालो. मग हसत हेड ऑफ द डिपार्टमेंट धनश्री मॅडम रुईयाच्या त्या सांगत होत्या, अरे रुईयामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एंट्रन्स परीक्षेत जो मुलगा पहिला आला आहे त्याची रँक तब्बल 61वी आहे आणि तो जितमया आवेशामध्ये जगभर पेढे वाटत सुटला आहे. अरे तुझा मुलगा 6वा आला आहे भारतभरामध्ये. भारतात विद्यापीठाची, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची 20 केंद्र आहेत, त्यातल्या कुठल्याही कॉलेजला त्याला ॲडमिशन घेऊ दे, तिथे अतिशय सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असतं. शेवटी अरे सेंट्रली फंडेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्या. नाही, सूरजला मी माझ्याकडे ॲडमिशन देणार नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन सूरज MSc करायला गोव्याला गेला. MSc झाल्यावर पठ्ठ्याने PhD करण्यासाठी 2 शिष्यवृत्त्या मिळवल्या. आता मात्र वडिलांचा राग विरोध मावळला. नाहीतर आधी 10वी-12वीपर्यंत शिक्षण झालं, चिक्कार झालं, आता उंबरगावला गुजरातमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कुठली तरी नोकरी घे आणि मित्रांसारखं 5-10 हजार पगार घे, असं आजपर्यंत त्यांचं म्हणणं होतं. आणि सूरजच्या 2 शिष्यवृत्त्या मिळतात पाहून मात्र आता बापलेकांचा समेट झाला, दिलजमाई झाली. PhDसाठी सूरज दिल्लीमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीमध्ये PhDला दाखल झाला. मायकल जॅक्सनला झालेला व्हिटिलिगो या कोडाच्या एका प्रकारच्या रोगावरती त्याने PhD केली. आज डॉक्टर सूरज वरखंडे युरोपमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करत आहेत. असं असलं
तरी अजूनही बोर्डीच्या मेहता कॉलेजशी आणि आमच्यासारख्या जुन्या खोडांशी त्याची जोडलेली नाळ अजूनही कायम आहे. आतल्या धगधगत्या आगीला त्याने ज्ञानसंपादनाकडे वळवलं. नुसती वैगुण्य काढण्यापेक्षा, नुसती नावं ठेवण्यापेक्षा तो उत्तरं शोधू लागला. सुदैवाने अजूनही तो तसाच आहे, रांगडा, अनसॉफिस्टिकेटेड, समवन हू कॉल्स अ स्पेड, जे जसं आहे त्याला तसंच तोंडावर सांगणारा. पण त्या सुरवंटाचं आता अतिशय सुंदर असं एक फुलपाखरू झालेलं आहे. आणि या सुंदर प्रवासाचे आम्ही थोड्या कालावधीसाठी का होईना पण सोबती होतो आणि साक्षीदार होतो, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. डॉक्टर सूरज वरखंडे, एका सुरवंटाचा फुलपाखरू होण्याचा एक अतिशय सुंदर प्रवास. श्रीराम.